राष्ट्रीय महामार्ग 752 जी ह्या रस्त्याचे सटाणा शहरात काँक्रिटीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत। त्यामुळे रस्ता अरुंद झालाय आणि रस्ता देखील एकसारखा नाहीये। त्यामुळे आपल्या विभागानं रस्त्याच्या दुतर्फा असलेलं अतिक्रमण काढूनच काम सुरू करणं अपेक्षित होतं, परंतु तसं न करता आपला विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी रस्त्याचं काम सुरू केलंय। अतिक्रमण न काढता काम सुरू केल्यानं आम्ही साई सावली फाउंडेशनच्या वतीनं विरोध करत अतिक्रमण न काढता काम सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। त्यानंतर आपल्या विभागाला जाग आली आणि मोजमाप सुरू झाली, परंतु त्याची देखील आपल्या विभागाकडे अधिकृत अशी कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचं दिसून आलंय आणि आपल्या विभागानं मोजमाप करताना कमी जास्त एकसारख्या मापात नसल्यानं मापाच्या अतिक्रमणाच्या खुणा टाकल्या आणि ते अतिक्रमण काढण्याची देखील सुरुवात केली, परंतु ते एकसारख्या मापात नसल्यानं त्याला व्यापारी वर्गानं विरोध केलाय। अतिक्रमणधारकांना त्यांच्या जागांची कागदोपत्री माहिती देऊन 18 सप्टेंबर 2024 पर्यंत अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू करावं। 18 सप्टेंबरपर्यंत काम सुरू न झाल्यास आम्ही आंदोलनकर्ते कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्या कार्यालयात आत्मदहन आंदोलन करू आणि यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला आपला विभाग आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असं निवेदनात म्हटलंय। सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 752 जी या रस्त्याचे नूतनीकरणाचे व रुंदीकरणाचे काम सुरू आहे। या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे। रस्त्याचे काम सुरू करण्याआधी संबंधित विभागाने अतिक्रमण काढणे अपेक्षित होते, परंतु संबंधित विभागाने कोणाच्या दबावाखाली येत तसे न करता रस्त्याचे काम सुरू केलेले आहे। या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ वाढणार आहे व अनेक लोकांचे अपघात होणार आहेत। तिथे ज्या लोकांचा कुठलाही संबंध नसताना त्यांना इजा पोहोचणार आहे, त्यांचे जीव जाणार आहेत। रस्ता मोकळा व्हावा हीच आमची अपेक्षा आहे आणि जे निष्पाप लोकांचे जीव जाणार आहेत ते वाचतील या उद्देशाने आम्ही आंदोलन करत आहोत। संबंधित विभाग लेखी देऊन देखील कुठली कारवाई करण्यास तयार नाही। शेवटी आम्हाला आत्मदहन आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागला। आम्ही आज ते आंदोलन करत आहोत। श्री आयर साहेब कार्यालयीन कामकाजासाठी अहमदाबादला गेलेले आहेत, त्यांच्या वतीने मी बोलतो। तर हा मुद्दा म्हणजे आम्ही 19/4 पासून त्याच्या अतिक्रमणाच्या मार्किंग केलं होतं। DPRने जशा रुंद्या दिल्या होत्या, DPR रुंदी देताना भूमी अभिलेख कार्यालयाच्या नकाशांवर रस्ता सुपरइम्पोज करून DPR रुंदी काढत असतो। त्या रुंदीप्रमाणे मार्किंग झाल्यानंतर आम्ही नोटिसा इश्यू केल्या। 19/4 नोटिसा इश्यू केलेल्या आहेत लोकांना। 2024 नोटीस देण्यात आलेली आहे। मग त्याच्यानंतर काय झालं ते आम्ही नोटिसा दिल्यानंतर यांनी मध्ये एक उपोषणाचं आपलं आंदोलनाचं पत्र तहसीलदार साहेबांना दिलं होतं। ते पत्र दिलं होतं 25/6 की अतिक्रमण काढल्याशिवाय काम सुरू करू नये। आम्ही दरम्यानच्या काळात कॉन्क्रीटचं काम सुरू केलं होतं। आमचा असा उद्देश होता की सगळेच कामं एखाद्या कारण कंत्राटदाराचं कसं त्याला एक वेळेची मर्यादा असते, त्याच्यामुळे तो त्याला जिथं लांबी मिळेल तिथं तो काम सुरू करून देतो। त्याचं नियोजन होतं की कॉन्क्रीटचं काम करून टाकू, डिवायडरच्या आजूबाजूचे जेवढं 7.5 मीटर इकडे आणि 7.5 मीटर तिकडे आणि तेवढी रस्ता रुंदी खात्याच्या ताब्यात आहे, म्हणजे ह्या विभागाच्या ताब्यात आहे। तेवढ्या रुंदीत तर काम जेवढं होते तेवढं करू आणि अतिक्रमण सायमल्टेनियसली अतिक्रमण काढणे आणि रस्त्याचे काम करणे याला विलंब लागू शकतो। मग ते हे काम सोबत चालू ठेवू, अतिक्रमणाची प्रक्रिया पण होत राहील। 2007 प्रत्यक्ष अतिक्रमण काढायला सुरुवात केली असताना तिथं जवळजवळ 60 ते 70 लोकांचा समूह आला, त्यांनी तीव्र विरोध केला। त्या याच्यात अनेक मुद्दे उपस्थित केले त्यांनी, ते बरेच मुद्दे होते ते आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितले आणि तहसीलदार साहेबांनी परत मिटिंग घेतली 22/7 मीटिंग घेतली आणि 22/7 मीटिंग करून त्या मीटिंगला तुम्ही पत्रकार महोदय सगळे उपस्थित होते, बऱ्यापैकी इथं जे उपस्थित आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते आणि अतिक्रमण धारकांपैकी काही ठराविक लोक होते तिथं। तर त्यांची सर्वांची सर्वसमावेशक मागणी होती की तुमची रुंदी वेगवेगळ्या स्वरूपात आहे, ही आशीन रुंदी असं एकसारखी रुंदी घ्या 24 मीटर। आता 24 मीटर रुंदी अशी मागणी केली। आता आमच्या स्थानिक लेवलला कसं असतं, ह्या जरी मागणी लोकांनी केली त्या मागणीचं वरच्या वरिष्ठ कार्यालयांना माहिती मंजुऱ्या घ्या, रिजनला तेवढे अधिकार नसतात। मग या मंजुऱ्या या गोष्टींसाठी हा विषय मांडणे, त्याचा प्रस्ताव तयार करणे या गोष्टींसाठी विलंब लागू शकतो किंवा कालावधी निश्चित काय लागेल तो सांगता येत नाही।
परत जिथं 24 मीटर करायची तिथं जर आम्हाला कमी रुंदी आमची